महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी समोर येते। एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळतेय। केंद्रीय कॅबिनेटमध्ये विधेयकाला मंजुरी मिळाली असल्याचं सध्या कळतंय। ही माहिती सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला दिलेली आहे। केंद्रीय कॅबिनेटमध्ये विधेयकाला मंजुरी दिली गेल्याचं सध्या सांगितलं जातंय। एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजुरी मिळाली असल्याचं सूत्रांच्या हवाल्याने कळतंय। गेल्या काही काळापासून यावर अनेक चर्चा घडत होत्या। केंद्रीय कॅबिनेटमध्ये याला मंजुरी मिळाली असल्याचं सूत्रांच्या हवाल्याने कळतंय। एक देश एक निवडणूक यावर अनेक मतमतांतर जरी असली तरी सुद्धा आता या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे असं सूत्रांच्या हवाल्याने कळतंय। सध्या संसदेमध्ये यावर चर्चा झालेली असून कॅबिनेटमध्ये विधेयकाला मंजुरी मिळाली आहे असं सूत्रांच्या हवाल्याने कळतंय। प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। रामराजे, बिलकुल, आपण सर्वात आधी बातमी दिली होती की एक देश एक निवडणूक हे विधेयक संसदेमध्ये आणलं जाणार आहे आणि हे संसदेमध्ये विधेयक आणलं आणि पारित पण करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मोठा रस्ता जो आहे मोकळा झालेला आहे एक देश एक निवडणुकीसाठीचा। पुढच्या ज्या 2029च्या निवडणुका होतील ते वन नेशन वन इलेक्शनच्या रूपामध्ये होतील आणि संपूर्ण जी काही यामध्ये खर्च येणार आहे किंवा वारंवार निवडणुकांमुळे खर्च वाढू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती आणि अचानकपणे हे विधेयक जे आहे ते संसदेमध्ये आणलेलं आहे आणि आता ते संमत सुद्धा करण्यात आल्याची माहिती मिळते आणि म्हणूनच एक इथून पुढचे ज्या वारंवार ज्या निवडणुका होतात त्या निवडणुका एकाच वेळी होतील। फक्त ते आता त्याचं स्वरूप कसं असणार आहे, संपूर्ण विधानसभेची निवडणूक एका वेळी, लोकसभेची निवडणूक एका वेळी अशा केल्या जातात का विधानसभा आणि लोकसभा एकाच वेळेस केली जाते ते सुद्धा पाहावं लागणार आहे। कारण अनेक गोष्टी आहेत, प्रत्येक राज्याचे विधिमंडळाचा कार्यकाल हा वेगळा आहे। ते कसं कार्यकाल अगोदर संपवलं जाईल का नंतर संपवलं जाणार आहे का अडीच वर्षाचा असा कार्यकाल केला जाईल या संदर्भामधली अद्याप स्पष्टता मिळाली नाहीये। परंतु आताची मोठी बातमी म्हणजे की वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी मिळालेली आहे। निश्चित रामराजे, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।